आणि ही सेवा नारायणाच्या चरणावर अर्पण करतो. 30 दिवसाची सेवा त्या भगवंताने म्हटलेलं आहे, यावत सर्वेषु भूतेषु मद्भाव निपोजायते तावत एवं उपासितं वं मनः कार्य वृत्तिभिः. जोवर सर्व भूती आहे, जोपर्यंत मी सर्व ठिकाणी आहे, सर्व भूती आहे, एक ईश्वर वसती, मी सर्व ठिकाणी आहे आणि एक ईश्वर या नावाने त्या ठिकाणी कार्य करतो आहे. भावना दृढ ती न होती, जोपर्यंत भावना दृढ होत नाही, मनामध्ये त्या नारायणाच्या विषयी अतूट प्रेम सद्भावना जागृत होत नाही, तोवरी पुरुषोत्तम मानावा, तोपर्यंत पुरुषोत्तम आपल्याला कधीच प्राप्त होणार नाही. आणि मग जो त्या ठिकाणी आहे, तो सर्वभूती आहे, सर्व ठिकाणी एकच नाव आहे, सर्वेश्वर. आणि त्या सर्वेश्वराचे असंख्य नाव आहेत, जे काळाच्या प्रेरणेप्रमाणे वेळेप्रमाणे वेगवेगळे रूप घेत गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे ही मलमासाची पुरुषोत्तम मासाची सेवा पुरुषोत्तमाच्या चरणावर आजच्या या 31व्या अध्यायाच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे. ती सेवा त्याच्या चरणावर अर्पण करतो. आणि आज आपल्याला या सांगतेचे प्रीत्यर्थ, कारण कुठलंही व्रत जर आपण केलेलं असेल तर त्याची पूर्ण आहुती व्हायलाच पाहिजे, त्याचं उद्यापन हे व्हायलाच पाहिजे. आणि उद्यापन काही वेळा जर करणं शक्य नसलं तर परमेश्वराने सांगितलेलं आहे की जर अशा प्रकारे अपरिहार्य कारणामुळे उद्यापन होत नसेल तर त्या प्रीत्यर्थ नारायणाची एखादी भरघोस सेवा करावी. आणि ती सेवा उद्यापना प्रीत्यर्थ असल्याचा संकल्प करून कार्य करावे. सप्तशतीमध्ये सुद्धा तेच आहे. जेव्हा आपण नवचंडी करतो त्यावेळेस 9 पाठ करतो आणि 9 पाठ केल्यानंतर जर अपरिहार्य कारणामुळे होम हवन करणं शक्य नसेल तर त्या प्रीत्यर्थ 1 पाठ वेगळा करावा लागतो. आणि अशा पद्धतीने हे कार्य परमेश्वराच्या अधिष्ठानामध्ये आपल्याला पूर्णत्वाला नेलेलं आहे. त्याने ते करून घेतलेलं आहे. आणि हे केलेलं कार्य नारायण स्तोत्राच्या माध्यमातून त्यांच्या चरणावर सेवा रूढ केली जाणार आहे. गोपाल कृष्ण भगवान